आणि यानंतर आपण थेट सीएसएमटी परिसरामध्ये जाऊयात, कारण का हा परिसर पूर्णतः मराठा आंदोलकांनी व्यापलेला आहे। जिथे गर्दी आहे तिथेच गाण्यावरती ठेका धरला जातोय, स्वयंपाक केला जातोय आणि या सगळ्यामध्ये या परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। जी बस आपण या दृश्यांमध्ये पाहतोय, गेल्या तासाभरापासून ती बस तसूभरही पुढे सरकलेली नाहीये। त्यामुळे मुंबईकरांचे मात्र या सगळ्यामध्ये काहीसे हाल होताना आपल्याला दिसतात। पण त्यासोबतच मराठा आंदोलकांचे देखील कालपासून प्रचंड हाल झालेले आहेत, कारण का जेवणा खाण्याची सोय त्यांच्यासाठी उपलब्ध नाहीये। मूलभूत सोयी सुविधा आम्हाला उपलब्ध करून द्या अशी त्यांची मागणी आहे आणि त्यामुळेच आजचा हा उद्रेक आपण पाहतोय। सीएसएमटी परिसरात आंदोलकांनी प्रचंड गर्दी केली आहे। पोलिसांची कुमक तिकडे दाखल झालेली आहे। त्या सगळ्यांना शांत करण्याचा पोलीस प्रयत्न करतायत, आवाहन करतायत, पण काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत हे आंदोलक सध्या आपल्याला दिसत नाही। चला भाऊ जाऊ दे आम्हाला। अरे पकड की त्याला। सीआरपीएफचे जवान आणि पोलीस सोडवण्यासाठी दाखल झालेले आहेत। जिथे जागा उपलब्ध करून दिलेली आहे तिथे आंदोलन करा, इतर सार्वजनिक परिसरात गर्दी करू नका असं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे। पण आमच्या खाण्यापिण्याची सोय करा, मूलभूत सोयी सुविधा आम्हाला उपलब्ध करून द्या असं म्हणत या सगळ्या आंदोलकांचा उद्रेक सध्या सुरू आहे। वेदांत देव आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, तासाभरापासून आपण पाहतोय प्रचंड गर्दी आहे, आंदोलन सुरू आहे, आक्रोश सुरू आहे, उद्रेक पाहतोय, काय भावना आहेत आणि सध्या परिस्थिती